नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती कथा मला आपल्या चॅनलवरच्या अविनाश सर पोद्दार या वाचक मित्राने पाठवलेली आहे आणि ही कथा मी आता तुमच्यासमोर त्यांच्या शब्दामध्ये सादर करत आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अविनाश सर पोद्दार. आजच्या कथेमधला प्रसंग माझ्यासोबत घडून साधारणतः 2-3 वर्षे उलटून गेली असतील. मी सरकारी खात्यामध्ये इंजिनियर म्हणून काम करतो आणि सरकारी खात्यामध्ये काम करत असल्यामुळे 2-3 वर्षातून एकदा तरी माझी वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असते आणि 3 वर्षामागं माझी बदली पुण्याला झालेली होती. त्यामुळं मी कामावर रुजू होण्यासाठी पुण्याला शिफ्ट झालेलो होतो. जरी माझी बदली पुण्याला झालेली असली तरी माझं काम मात्र पुण्याच्या बाहेरच असायचं, म्हणजे पुणे-सातारा हायवेवर. त्यामुळं मी त्याच हायवेच्या बाजूला एक घर रेंटवर घेतलेलं होतं, कारण माझ्या कामाच्या लोकेशनपासून ते घर एकदम जवळच्या अंतरावर होतं. तसा आम्ही राहत असलेला एरिया हा सिटीपासून थोडासा बाहेर जरी असला तरी तिथं बरीचशी लोकवस्ती होती. तिथं शाळेपासून मुलांना खेळण्यासाठी असणाऱ्या गार्डनपर्यंत सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या. राहता राहिला प्रश्न मी रेंटवर घेतलेल्या बंगल्याचा, तर मला एकदम कमीत कमी रेंटमध्ये तो बंगला मिळालेला होता. त्याच्यामुळे माझ्या खिशाला पण ते परवडण्यासारखं होतं आणि मी माझ्या बायको आणि मुलांसहित त्या घरामध्ये शिफ्ट झालो. माझी बायको पूजा आणि माझी 2 मुलं साकेत आणि सानवी. त्यावेळी साकेत 4थीला आणि सानवी 2रीला होती. नवीन घर आमच्या सगळ्यांना आवडलेलं होतं आणि मुलं तर खूपच जास्त खुश होती, कारण आमच्या घराच्या मागच एक मोठं गार्डन होतं. लहान मुलांपासून मोठ्या थोरांपर्यंत सगळेजण त्या गार्डनमध्ये फिरण्यासाठी यायचे. सकाळी 9 वाजल्यापासून रात्रीच्या 10-10:30 वाजेपर्यंत ते गार्डन चालू असायचं. आता एवढं सगळं चांगलं चालू असताना माझ्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडायला कधीपासून सुरुवात झाली ते मी आता तुम्हाला सांगतो. ज्या दिवसापासून मी त्या नवीन बंगल्यामध्ये प्रवेश केला होता त्याच रात्री माझ्यासोबत एक विचित्र घटना घडली होती. त्या दिवशी आमचा त्या बंगल्यात शिफ्ट होण्याचा पहिलाच दिवस. आम्ही दिवसभर आमचं सगळं सामान व्यवस्थित घरामध्ये लावलं. आमच्या त्या रेंटच्या घरामध्ये 2 बेडरूम होत्या. त्यातली एक बेडरूम आम्ही आमच्या मुलांना दिली आणि दुसऱ्या बेडरूममध्ये मी आणि माझी बायको पूजा असे आम्ही दोघे राहणार होतो. बेडरूम पण चांगल्या प्रशस्त होत्या आणि आमच्या दोन्ही बेडरूम या घराच्या एकदम मागच्या बाजूला होत्या आणि आमच्या दोन्ही बेडरूमला मागच्या बाजूने खिडक्या पण होत्या. आम्ही पहिल्यांदाच आता आमच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर त्या मागच्या बाजूच्या खिडक्या उघडल्या. तसं आम्हाला आमच्या घराच्या मागं असणारं गार्डन एकदम स्पष्ट दिसत होतं. आमची मुलं ते दृश्य बघून चांगलीच खुश झाली आणि त्यांनी पण गार्डनमध्ये जाण्याचा हट्ट धरला. आम्ही आता घराच्या मागच्या बाजूच्या खिडक्या तशाच उघड्या ठेवल्या आणि मुलांसोबत 5-5:30 वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो. आता घराच्या पुढच्या बाजूने डाव्या साईडला वळल्यानंतर एका छोट्या रस्त्याने आम्ही घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या त्या गार्डनच्या गेटजवळ गेलो आणि जसं आम्ही त्या गार्डनमध्ये प्रवेश केला तसं आमच्या लक्षात आलं की आमच्या घराची भिंत आणि त्या गार्डनची भिंत ही एकच आहे. आम्ही जवळजवळ 1.5-2 तास त्या गार्डनमध्ये बसलो. मुलं खेळत होती आणि आम्ही दोघेजण त्यांचा खेळ बघत निवांत गार्डनमध्ये बसलेलो होतो. साधारणतः 7-7:30 वाजता आम्ही पुन्हा घरी आलो. घरी गेल्यानंतर पूजा आता स्वयंपाकाची तयारी करायला लागली. मी आणि मुलं हॉलमध्ये TV बघत बसलेलो होतो. 9:30 वाजता आमची जेवणं झाली आणि पुन्हा मी आणि पूजा आमच्या बेडरूममध्ये झोपायला गेलो. मुलं पण आता त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला गेलेली होती. दिवसभराच्या शिफ्टिंगच्या कामामुळे थकवा आल्यामुळे आम्हाला लगेचच झोप लागली. पण मला रोज रात्री झोपेत 2-3 वेळा तरी जाग यायची, कारण रात्री झोपलं की माझा घसा सारखा कोरडा पडायचा आणि त्यासाठी मला पाणी पिण्यासाठी रात्रीतून 2-3 वेळा तरी उठावं लागायचं. आणि त्या दिवशी पण अचानक रात्री 12:30-1 वाजता मला जाग आली. मी बेडवर उठून बसलो. पूजाला चांगली झोप लागलेली होती. मी टेबलावरच्या बाटलीतले 2 घोट पाणी पिलो आणि पुन्हा मी झोपण्यासाठी बेडवर पडलो. तेवढ्यात मला एक विचित्र आवाज आला आणि मी आता नीट कान देऊन ऐकलं तर माझ्या असं लक्षात आलं की मला घराच्या मागच्या बाजूने म्हणजे त्या गार्डनमधून कुणीतरी चालत असल्यासारखा आवाज येत होता, जसं की वाळलेल्या पालापाचोळ्यावरून कुणीतरी चालत जात असावं.
क्षणभर मला वाटलं की मला कदाचित भास होत असेल, पण मी बराच वेळ तो आवाज ऐकत होतो. मला वाटलं की एखादं कुत्रं किंवा एखादा प्राणी वगैरे त्या गार्डनमध्ये शिरलेला असेल आणि त्याच्याच पायांचा आवाज येत असेल. पण तो प्राण्याचा आवाज म्हणावं तर तो आवाज एकदम लयबद्ध होता, जसं की एखादा माणूस हळूवारपणे चालत जावा, अगदी त्या पद्धतीचा आवाज. मी आता अलगतच बेडवर उठून बसलो आणि घराच्या मागच्या भिंतीजवळ असणाऱ्या खिडकीतून मी गार्डनकडे बघितलं. पण गार्डनमधल्या सगळ्या लाईट्स ऑफ होत्या, त्यामुळे पूर्ण गार्डनमध्ये अंधार पसरलेला होता आणि त्या अंधारामध्ये मला गार्डनमध्ये काहीच दिसत नव्हतं. म्हणून मी कपाटातून माझा टॉर्च काढला आणि तो टॉर्च चालू करून मी घराच्या मागच्या खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो आणि त्या खिडकीतून मी गार्डनच्या दिशेने तो टॉर्च फिरवायला लागलो. सगळीकडे टॉर्च फिरवला तरी पण मला मागच्या गार्डनमध्ये कुणीच दिसलं नाही. त्यानंतर मी पुन्हा माझ्या मनाची काहीतरी समजूत घातली आणि नंतर मी बेडवर जाऊन पडलो. खरं तर अजून पण हळूहळू तो आवाज येतच होता, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत तसाच झोपून गेलो. आता दुसऱ्या दिवशी मी यातली कोणतीच गोष्ट पूजाला किंवा माझ्या मुलांना सांगितली नाही. दुसरा दिवस मुलांची ॲडमिशन्स घेण्यामध्ये कसा गेला ते आम्हालाच कळलं नाही. संध्याकाळी 6-6:30 वाजता आम्ही घरी परत आलो. रात्रीची जेवणं उरकून पुन्हा आम्ही आमच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी निघून गेलो. नेहमीप्रमाणे रात्री 12:30-1 वाजता मी पाणी पिण्यासाठी उठलो. पुन्हा मला तोच आवाज आला जो मला काल आलेला होता, कुणाचा तरी पालापाचोळ्यावर चाललेला आवाज. आत्ता मात्र मला थोडीशी भीती वाटायला लागली, कारण हे कालच्या पुरतं मर्यादित असतं तर ते वेगळं होतं. तो आवाज आज पण येत होता म्हणजे तिथं नक्कीच काहीतरी होतं. मी पुन्हा माझ्या कपाटातला टॉर्च घेऊन माझ्या बेडरूमच्या खिडकीजवळ गेलो आणि घराच्या मागच्या सगळ्या गार्डनमधून मी माझा टॉर्च फिरवायला लागलो. पण त्या दिवशी पण मला कुणीच दिसलं नाही. तेवढ्यात अचानक माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला, त्यामुळं मी खूपच मोठ्याने दचकलो आणि मी मागं वळून बघतोय तर पूजा माझ्याजवळ आलेली होती आणि ती मला विचारत होती, अहो तुम्ही एवढ्या रात्री इथं काय करताय? आणि मी पूजाला त्या विचित्र आवाजाबद्दल सांगितलं. तसं पूजा पण आता कान देऊन तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायला लागली आणि आजूबाजूचं वातावरण थोडंसं शांत झाल्यानंतर पुन्हा तो पावलांचा चाललेला आवाज यायला लागला. तो आवाज पूजाला पण ऐकू येत होता, म्हणजे हे सगळं एकदम खरं होतं. त्यावेळी पूजा पण चांगलीच घाबरली होती. त्यानंतर आम्ही ती मागची खिडकी लावली आणि पुन्हा झोपण्यासाठी गेलो. पुन्हा कशी तरी आम्हाला झोप लागली. आता जवळजवळ 1 आठवडाभर हे सगळं असंच चालू होतं. त्यामुळं आम्ही आता घराच्या पाठीमागची खिडकी नेहमीच बंद ठेवायला लागलो. आता त्यानंतर 1 आठवड्याभरानं पुन्हा एक विचित्र घटना घडली. त्या दिवशी पण आम्ही रात्री आमच्या बेडरूममध्ये झोपलेलो होतो. मुलं शेजारच्याच बेडरूममध्ये होती. अचानक रात्री 1 वाजता मला मुलांच्या किंचाळण्याचा आवाज आला. माझी दोन्ही पण मुलं जोरजोराने ओरडायला लागलेली होती. तसं मी आणि पूजा एकदम दचकलो आणि जोरात आम्ही मुलांच्या बेडरूमकडे पळत गेलो. आम्ही जसं मुलांच्या बेडरूमचा दरवाजा उघडला तसं मुलं दरवाजाजवळच्या कोपऱ्यामध्ये एकदम अंग चोरून बसलेली होती आणि त्यांची नजर त्या मागच्या खिडकीजवळ होती. मुलं अजून पण तोंडावर हात ठेवून मोठमोठ्याने किंचाळत होती. तसं मी आणि पूजाने त्या रूममधली लाईट ऑन केली आणि मुलांना आमच्या जवळ घेतलं. मुलं खूपच घाबरलेली होती. त्यानंतर पूजाने मुलांना थोडंसं पाणी दिलं. 5-10 मिनिटानंतर मुलं थोडीशी नॉर्मल झाली. त्यानंतर साकेतने जे काही सांगितलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. साकेत मला म्हणाला, पप्पा त्या मागल्या खिडकीमधून कुणीतरी आतमध्ये बघत होतं. तसं मी साकेतला पुन्हा विचारलं, साकेत ते कोण होतं? तू त्याचा चेहरा नीट बघितलास का? तसं साकेत म्हणाला, ती कुणीतरी म्हातारी बाई होती. तिचा चेहरा एकदम भयानक होता. केस एकदम पांढरे पिंजारलेले, चेहऱ्यावर सगळीकडे सुरकुत्या पडलेल्या, नाक एकदम लांब सडक आणि चेहरा एकदम पांढरा शुभ्र. ती खूपच भयानक होती पप्पा. मुलांच्या तोंडून हे शब्द ऐकून पूजा पण खूपच घाबरली होती. तिचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडलेला होता. खरं तर मी पण खूप घाबरलेलो होतो, पण मी घरातला कर्ता पुरुष. जर मीच घाबरून गेलो तर माझी बायको आणि मुलं काय करतील? त्यामुळं मी स्वतःला सावरलं आणि मला पण आता या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा होता. तसं मी पूजाला म्हणालो, पूजा तू मुलांसोबत इथंच थांब,
मी आता त्या गार्डनमध्ये जाऊन बघूनच येतो की तिथं नेमकं काय आहे. तसं पूजाने पण मला अडवायचा खूप प्रयत्न केला, पण मी मात्र ऐकायला तयारच नव्हतो. कारण मुलांनी आत्ताच त्या गार्डनमध्ये कुणाला तरी बघितलेलं होतं आणि ती व्यक्ती आत्ता पण गार्डनमध्येच असणार, कारण गार्डनचे दरवाजे बाहेरून पूर्णपणे बंद होते. मी माझ्या हातामध्ये टॉर्च घेऊन घरातून बाहेर पडलो. पुन्हा मी घराला वळसा घालून डाव्या बाजूच्या रस्त्याने घराच्या मागच्या बाजूच्या भिंतीजवळ गेलो आणि आमच्या घराच्या कंपाऊंडची भिंत तिथे एकदम छोटीशी होती. तिथून मी स्वतःचा तोल सावरत घराच्या कंपाऊंडच्या भिंतीवरून त्या गार्डनच्या आतमध्ये उडी टाकली आणि गार्डनच्या आत गेल्या गेल्या मी माझ्या गळ्यातला टॉर्च ऑन केला. मी सगळे कानेकोपरे व्यवस्थित चेक केले, पण मला तिथं कुणीच दिसलं नाही. त्यानंतर मी चालत चालत आमच्या घराच्या मागच्या खिडकीच्या एकदम जवळ गेलो. मुलांच्या बेडरूममधून मुलं आणि माझी बायको पूजा हे माझ्याकडे बघत होते. मी आता गार्डनमध्ये उभा राहून अंदाज बांधत होतो की ती व्यक्ती कुठून आपल्या घराच्या खिडकीजवळ गेलेली असेल. अचानक मला असं जाणवलं की माझ्या मागं कुणीतरी आहे. क्षणातच अंगातून भीतीची एक लहर गेली. शरीर एकदम थंडगार पडलं. खरं तर मागं वळून बघायची सुद्धा मला भीती वाटत होती, पण मी अंगात उसना आणून झटकन माझी मान मागच्या बाजूला फिरवली, पण मागं कुणीच नव्हतं. फक्त एक हवेचा झोत झटकन माझ्या तोंडावर आला आणि मी मोठ्यानं म्हणालो, भ्याडासारखा पाठीमागून का वार करतोयस? हिम्मत असेल तर माझ्या समोर ये ना. आता मी असं म्हणलो तसं माझ्या बाजूनं वाऱ्याची एक झुळूक हळूहळू पुढच्या बाजूला गेली आणि ती माझ्यापासून साधारणतः 20-25 फुटावर जाऊन थांबली. त्या हवेच्या झोतासोबत बराचसा पालापाचोळा पण उडत गेलेला होता. आता ज्या ठिकाणी ती वाऱ्याची झुळूक जाऊन थांबलेली होती त्या ठिकाणी हळूहळू धुरासारखी वलय तयार झाली आणि त्यातून एक अस्पष्ट अशी आकृती तयार झाली. हळूहळू त्या आकृतीला एक आकार प्राप्त झाला आणि आता जे मी पुढं बघितलं ते बघून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माझ्या पुढं त्या धुरातून एका बाईची आकृती तयार झाली. अंगावर साडी घातलेली, पाठमोरी, केस वगैरे विस्कटलेले. तिला अचानक माझ्यासमोर अशा पद्धतीनं प्रकट झालेलं बघून मी मात्र चांगलाच घाबरलो होतो. माझे हातपाय भीतीने एकदम थंडगार पडलेले होते. मेंदू एकदम बधीर झालेला होता. खरं तर मी एवढा घाबरलो होतो की माझी तिथून पळून जायची इच्छा होती, पण मी ते पण करू शकत नव्हतो, कारण माझ्या शरीरावर त्यावेळी माझा ताबाच राहिलेला नव्हता. मी आता एकटक त्या पाठमोऱ्या बाईच्या आकृतीकडे बघत होतो आणि थोड्याच वेळात ती हळूहळू माझ्याकडे वळायला लागली आणि जशी ती पूर्णपणे माझ्याकडे वळाली तसं तिचं ते भयानक रूप बघून माझ्यातलं होतं नव्हतं ते पण अवसान गळून पडलं. जसं मला साकेतनं सांगितलं होतं तसे तिचे पांढरे शुभ्र केस विस्कटलेले होते. चेहरा एकदम पांढरा शुभ्र, सडल्यासारखी त्वचा, लांब सडक नाक, पांढरे शुभ्र बिना बुब्बुळाचे डोळे, काळे ओठ, असा तिचा एकदम भयानक अवतार होता. तिला बघितल्या बघितल्या मला जाणवलं की ज्याला आपण भूत भूत किंवा चेटकीन म्हणतो ते कदाचित हे तरी नसावं ना. खरं तर आजपर्यंत मी कधी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला नव्हता, पण त्या दिवशी मी जे काही बघत होतो ते बघून मात्र माझ्या काळजाचा थरकाप उडाला होता आणि मला कळलं होतं की हे काहीतरी असामान्य आणि एकदम विलक्षण आहे. मी भीतीने मटकन खाली गुडघ्यावर बसलो. मी अजून पण एकटक त्या बाईकडे बघतच होतो. आता हळूहळू त्या बाईची आकृती पुन्हा धुसर आणि अस्पष्ट व्हायला लागली आणि बघता बघता ती माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी झाली. जवळजवळ 5 मिनटं मला काहीच कळत नव्हतं. मी तसाच खाली बसलेलो होतो. माझ्या घराच्या खिडकीतून माझी मुलं आणि माझी बायको पण हे दृश्य बघत होती आणि त्यांच्या हाका मारण्यानेच मी पुन्हा भानावर आलो. तसं मी झटकन उठलो, पण माझे हातपाय अजून पण थरथर कापत होते. मी तसाच थरथरत्या पावलाने मी पुन्हा घरामध्ये आलो. ती रात्र वैऱ्याची होती. आम्हाला आता झोप तर अजिबात लागणार नव्हती. आम्ही कशी तरी जागून ती रात्र ढकलली, पण सकाळ सकाळी लवकर आम्ही सगळेजण घरातून बाहेर पडलो. मी पूजाला आणि माझ्या मुलांना माझ्या एका मित्राच्या घरी सोडलं आणि मी पुन्हा माझ्या घरी परत आलो. आता मला या सगळ्याची माहिती मिळवायची असेल तर मला इथंच आसपास कुठंतरी विचारपूस करावी लागेल. मी पुन्हा घरातून बाहेर पडलो आणि आमच्या घराच्या शेजारीच असणाऱ्या घराजवळ जाऊन मी त्या घराच्या दरवाजावरची बेल वाजवली.
तसं एका 45 पुरुषानं घराचा दरवाजा उघडला. मी नवीन असल्यामुळं माझी आणि त्यांची फारशी ओळख नव्हती, त्यामुळं मला बघून त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव होते. तसं मी त्यांना माझी ओळख करून दिली. मी त्यांना सांगितलं, मी तुमच्या शेजारच्याच घरामध्ये राहायला आलो, मला तुमची थोडी मदत पाहिजे होती. तसं त्यांनी मला आत येण्याचा इशारा केला. मी आता त्यांच्या घरातल्या हॉलमध्ये प्रवेश केला आणि हॉलमधल्या सोफ्यावर बसलो. मला आलेलं बघून त्यांची बायको पण आता हॉलमध्ये येऊन बसलेली होती. कदाचित त्या घरामध्ये ते दोघेच राहत असावेत. आता त्यांनी पुन्हा मला विचारलं, बोला, तुमची काय मदत करू मी? तसं मला विषयाला कशी सुरुवात करावी तेच कळत नव्हतं, पण मी झटकन विषयाला हात घातला आणि मी त्यांना म्हणालो, हे बघा सर, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, पण जर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही मला प्लीज खरं खरं सांगा. मी तुमच्या बंगल्याच्या बाजूच्या बंगल्यामध्येच राहायला आलो आहे, म्हणजे त्या गार्डनच्या समोरचा बंगला. पण आम्हाला गेल्या आठवड्याभरापासून त्या गार्डनमधून रात्रीचे विचित्र आवाज येत आहेत, जसं की कुणीतरी आमच्या घराच्या मागून म्हणजे त्या गार्डनमधून फिरत असावं. आणि काल तर आमच्या मुलांना घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून त्या गार्डनमध्ये एक विचित्र म्हातारी बाई दिसली. त्यानंतर मी गार्डनमध्ये जाऊन बघितलं तर ती विचित्र बाई माझ्यासमोर अचानक प्रकट झाली आणि पुन्हा हवेमध्ये विरल्यासारखी गायब झाली. हे सगळं काय प्रकरण आहे? तसं त्या पुरुषानं एकदा त्याच्या बायकोकडे बघितलं आणि पुन्हा त्यानं सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, साहेब, तुमचा या गोष्टींवर विश्वास आहे की नाही हे मला माहीत नाही, पण 2 वर्षापूर्वी त्या गार्डनमध्ये एक वेडी म्हातारी बाई राहायला आली होती. तिची विचारपूस केली असता आम्हाला असं कळलं की तिला कोणीच नव्हतं. ती बेवारस होती आणि तिला तिच्या गावाचा पत्तासुद्धा सांगता येत नव्हता. पुन्हा इथल्या सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी ठरवलं की तिला तिथंच गार्डनमध्ये राहू द्यावं आणि त्या दिवसापासून ती त्या गार्डनमध्येच राहायला लागली. जवळजवळ 1.5 महिना ती त्या गार्डनमध्येच होती. पण एक दिवशी आम्हाला सकाळी गार्डनमध्ये खूपच गर्दी दिसली. पोलिसांची गाडी आणि ॲम्ब्युलन्स पण आलेली होती. म्हणून आम्ही बघायला गेलो तर ती बाई आम्हाला मृतावस्थेमध्ये दिसली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर पुन्हा तिची डेड बॉडी ॲम्ब्युलन्समधून तिथून घेऊन गेले. पण त्या दिवसानंतर मात्र आमच्या कानावर विचित्र गोष्टी यायला लागल्या. इथल्या सोसायटीतल्या बऱ्याच लोकांना रात्री बेरात्री त्या बाईचं अस्तित्व तिथं जाणवायला लागलं. तुम्ही ज्या बंगल्यामध्ये राहता तिथं बरेच जण राहून गेले, पण कुणीही 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस त्या बंगल्यामध्ये राहू शकलं नाही. पण हे जरी खरं असलं तरी अजून एक गोष्ट आहे साहेब, ती म्हणजे त्या बाईनं आजपर्यंत कुणाला त्रास दिलेला नाही. मी त्या गृहस्थांच्या तोंडून ही सगळी माहिती ऐकून पुन्हा त्यांच्या घरातून बाहेर पडलो आणि त्या दिवसानंतर आम्ही आमच्या घराच्या मागच्या खिडक्या पूर्णपणे बंद केल्या. आम्ही जवळजवळ 2 वर्ष पुन्हा तिथं राहिलो. आम्हाला अधूनमधून मागच्या खिडकीतून तो हळुवारपणे चाललेला आवाज यायचा, पण त्यापेक्षा दुसरा काही त्रास आम्हाला कधीच जाणवला नाही.